नवापूर शहरातील मुख्य नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई व्हावी याबाबत निवेदन तहसीलदार व मुख्याधिकारी यांना दिले. लघु पाटबंधारे कार्यालयापासून तर थेट ईदगाह मशीदपर्यंत नाले खोलीकरण मागणी. नवापूर शहरातील लघु पाटबंधारे कार्यालयाजवळील नाल्यापासून ते ईदगाह मशीद नालापर्यंत गाळ, कचरा, दगडे काढून सफाई करणे बाबतचे निवेदन नाला भागातील नागरिक यांनी तहसीलदार दत्ताने जाधव, मुख्याधिकारी अविनाश गांगुडे यांना दिले आहे. की नाला भागातील नागरिक गंभीर विषयास अनुसरून आम्ही सर्व निवेदन सादर करीतो की नवापूर शहरातील मुख्य नाला हा अंदाजे 2.5 किलोमीटर परिसरातून जातो. सदर नाला लघु पाटबंधारे कार्यालयापासून ते ईदगाह मशीदपर्यंत संपूर्णपणे बंदिस्त झाल्याने तसेच नाल्यात केर, कचरा, दगड, धोंडे, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक आदींमुळे चोकअप झाल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसत प्रचंड नुकसान होते. आर्थिक वर्ष सन 2018 पासून ते 2025 या वर्षात नाल्यात प्रचंड प्रमाणात भराव झाल्याने नाला पूर्णपणे बंदिस्त झाला आहे. सदर नाला अंदाजे 6 ते 7 फूट खोदून नाल्यातील संपूर्ण गाळ, कचरा, तत्सम कचरा काढत दुसरीकडे टाकून देणे आवश्यक आहे, जेणेकरून पुन्हा नाल्यात भराव होणार नाही. मागील वर्षी भर पावसाळ्यात रंगावली नदीला महापूर आला होता. तसेच नवापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे 20 ऑगस्ट 2024 च्या 2 वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य नाल्याला पूर आल्याने परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून अतोनात नुकसान होत संसारोपयोगी साहित्य, शैक्षणिक कागदपत्रे, महत्त्वाची कागदपत्रे, अन्नधान्य, गादी, गोधडी आदी वाहून गेले होते. त्याबाबत पूरग्रस्तांचे पंचनामे झालेले आहेत, परंतु आजपर्यंत पूरग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. तरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी आदेश करावे. दरवर्षी नवापूर नगरपालिकेतील नेमलेल्या नालेसफाई ठेकेदार थातूर, मातूर नाले साफसफाई करून व बिले काढून नाले साफसफाई न करता तसेच नाल्यातच कचरा सोडून परागंदा होतात. त्यामुळे पाहिजे तशी नाल्याचे साफसफाई होत नाही. त्यामुळे दरवर्षी भयानक पूरपरिस्थिती निर्माण होते. अगर नाला संपूर्णपणे 6 ते 7 फूट पर्यंत पॉकलेंड मशीन, JCB मशीन यांच्या सहाय्याने खोदून गाळ काढून नाले साफसफाई होणे ही काळाची गरज आहे. आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा.